नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत पहाडी चिकन रोस्ट। त्यासाठी मी थोडं 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडंसं अद्रक घेतले, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे धनेपूड, थोडीशी मिरेपूड, थोडंसं पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर आणि अर्ध निंबू घेतले। सोबतच मी 2 चमचे दही घेतले आणि अर्धा किलो बोनलेस चिकन घेतले। हे मी धुवून पिळून घेतले। यातलं मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आता चिकन सोडून बाकीचे सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। हिरव्या मिरच्या पण आपण टाकतोय, गरम मसाला, मिरेपूड आणि धनेपूड पण मी टाकून घेतलेली आहे आणि निंबू यात मी पिळून घेत आहे। निंबू सुद्धा आपण यात पिळून घेत आहोत आणि दही पण यात आपण टाकून घेत आहोत। 2 चमचे मी दही घेतले। अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचे आणि हे सगळं वाटण आता आपल्याला ह्या बोनलेस चिकनला लावून घ्यायचे आणि हे लावल्यानंतर 10 मिनिटं आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचे। हे सगळं वाटण मी चिकनला लावून घेतलेलं आहे। आपलं मीठ टाकायचं राहिलेलं आहे। मीठ आता आपण हे 10 मिनिट मॅरिनेट केल्यानंतर त्याला लावणार आहोत। मीठ जर आधी लावलं तर त्याला पाणी सुटते, म्हणून मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे। झालेले आता मी यात टाकत आहे मीठ आणि मीठ पूर्ण चिकनला मी लावून घेत आहे। एका पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घातलेले। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला यात सोडायचं आहे। तिने हे तेलात आपल्याला सगळे सोडून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून हे आपल्याला वाफेवर होऊ द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आपण आता झाकण काढून घेऊया। खालच्या साईडनं आपलं चिकन झालेलं आहे। आता याला आपण पलटी मारून घेऊया। अगदी कमी तेलात ही रेसिपी होते। खूप कमी तेल वापरलेलं आहे मी। फक्त याच्यासाठी तुम्हाला नॉनस्टिक कढई वापरावी लागेल। सगळे चिकनचे पीस आपण पलटून घेतलेले आहेत। आता परत मी 2 मिनिटासाठी यावर झाकण ठेवत आहे। आपले 2 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढत आहे आपण आणि हे बघा आपलं चिकन सुद्धा छान असं शिजलेलं सुद्धा आहे। हे पहा, इझिली ते तुटलेलं आहे। आपलं चिकन तयार आहे। आपला पहाडी चिकन रोस्टेड। हे आता आपण एका प्लेटमधून काढून घेऊया। तयार आहे आपलं पहाडी चिकन रोस्ट। आता यावर टाकून घेत आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा चाट मसाला। मला ही माझी पहाडी चिकन रोस्ट बनवायची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।